तर हिंडनबर्गचे आरोप सेबी अध्यक्ष माधवी बुस यांनी फेटाळलेले। सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधीच अदानी ऑफशोर संस्थेत गुंतवणूक 2018 मध्ये अदानी ऑफशोर संस्थेकडून गुंतवणूक काढून घेतली असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। हिंडनबर्गचे आरोप फेटाळले माधवी बुस यांनी निवेदन दिले। हिंडनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपात तथ्य नाही। सेबीमध्ये रुजू होण्याच्या 2 वर्षाआधी अदानी ऑफशोर संस्थेत गुंतवणूक केली होती। 2015 मध्ये सिंगापूरमधील खासगी नागरिक असताना ही गुंतवणूक करण्यात आली होती। गुंतवणुकीचा निर्णय मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल आहुजांच्या प्रभावाखाली घेतला होता। 2018 मध्ये अनिल आहुजांनी सीआयओ पद सोडले तेव्हा फंडातील गुंतवणूक काढून घेतली। तर सेबीच्या प्रमुख माधवी बुस यांनी अदानी ऑफशोर संस्थांमध्ये त्यांची भागीदारी होती। त्या अहवालात काय नेमकं आपण पाहतोय, अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात याच ऑफशोर संस्थांचा संबंध आहे। बुस यांची हिस्सेदारी असल्यामुळे अदानी समूहावर कारवाई नाही। विसलब्लोअर दस्तऐवजांवरून हिंडनबर्गचा एक नवा अहवाल समोर आलाय।